द गिफ्ट ऑफ मेजा ही गोष्ट आहे एका तरुण दाम्पत्याची जी स्टोरी लिहिलेली आहे ओ हेनरी यांनी. जिम आणि डेला दोघंही गरीब पण एकमेकांवर जीवापाड प्रेम करणारे. डिसेंबरची थंड संध्याकाळ, ख्रिसमस जवळ आला होता. डेला हताश होऊन घरात बसली होती. तिच्याकडे फक्त $1.87 होते. त्या पैशात जिमसाठी भेटवस्तू कशी घ्यावी? डेला आरशात स्वतःकडे पाहते. तिचे लांबसडक काळेभोर केस तिच्या अभिमानाचा भाग होते. अचानक तिच्या मनात विचार येतो, माझे केस विकले तर? त्या पैशानं मी जिमसाठी काहीतरी खास आणू शकेन. ती धावतच एक ब्युटी पार्लरमध्ये जाते आणि तिचे केस विकून पैसे मिळवते. त्या पैशाने ती जिमच्या घड्याळासाठी सुंदर सोन्याची चेन घेते. संध्याकाळी जिम घरी येतो. दार उघडताच त्याच्या डोळ्यांत आश्चर्य. डेला, तुझे केस कुठे? डेला लाजून हसते. जिम, ख्रिसमससाठी तुझ्यासाठी गिफ्ट घेतलंय. पहा ही चेन. जिम शांतपणे आपला हात पुढे करतो आणि डेलाच्या हातात एक छोटं पॅकेट ठेवतो. डेला पॅकेट उघडते आणि तिचे डोळे पाणावतात. आत आहेत सुंदर कंगवे. तेच कंगवे जे तिने बऱ्याच दिवसांपासून बघितले होते. पण आता तिचे केसच नाहीत. जिम हलकेच हसतो. डेला, मी माझं घड्याळ विकलंय. तुझ्यासाठी हे कंगवे घ्यायला. दोघंही काही क्षण शांत राहतात. मग एकमेकांकडे पाहून हसतात. मॉरल ऑफ द स्टोरी. खऱ्या प्रेमात भेटवस्तूंचं महत्त्व नसतं, त्यागाचं असतं. जिम आणि डेला हेच दाखवतात.